हे मित्रांनो, तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुळदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्ट देवताय नमः. शिवशानात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांग आजचे आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज दिनांक 4 फेब्रुवारी 2025, शालिवान शके 1946, संवत्सर क्रोधी, आयन उत्तर, ऋतू शिशिर, मास माघ, पक्ष शुक्ल, तिथी मित्रांनो आजची सप्तमी तिथी आहे. उत्तर रात्री 2 वाजून 31 मिनिटानंतर अष्टमी तिथीला सुरुवात होईल. वार मंगळवार आहे. नक्षत्र मित्रांनो अश्विनी नक्षत्र आहे. रात्री 9 वाजून 50 मिनिटानंतर भरणी नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो शुभ योग आहे. मध्यरात्री 12 वाजून 6 मिनिटानंतर शुक्ल योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो गरज करण आहे. दुपारी 3 वाजून 33 मिनिटानंतर वनिज करण्याला सुरुवात होईल आणि उत्तरात्री 2 वाजून 31 मिनिटानंतर विष्टीकरणाला सुरुवात होईल. मित्रांनो, प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य मकर राशीत असेल, चंद्र मेष राशीत, गुरु वृषभ राशीत, शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे. मित्रांनो, मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे. सूर्योदय सकाळी 7 वाजून 13 मिनिटांनी असेल, तर सूर्यास्त सायंकाळी 6 वाजून 32 मिनिटांनी असणार आहे. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षर, एक फूल वा फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प आहे तो म्हणायला सुरुवात करा. हर ओम शिव शिव शंभोराज्ञा प्रवर्तमान सद्य ब्रह्म द्वितीय परार्धे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमाने शालिवान शके 1946 प्रभादी षष्ठी संवत्सरामध्ये क्रोधी नाम संवत्सरे उत्तरायणे शिशिर ऋतू माघ मासे शुक्ल पक्षे भौम वासरे अश्विनी नक्षत्रे शुभ योगे गरज करणे कायाम सप्तमी शोभतीत वीर गोत्रोत्पन्न मी कडप्पा म्हणून पात्र द्वारा श्री पार्वती परमेश्वर प्रीत्यर्थ विधिवत पंचोपचार एवं षोडोपचार इष्टलिंग पूजा एवं नित्य देवपूजा करीशे. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर जे संकल्पाचे पाणी आहे ते समोरच्या तामणात सोडून द्या. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा सायंकाळी, क्षमा करा, दुपारी 3 वाजून 33 मिनिटांपर्यंत आहे. या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे, नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो, आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया. या धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिले आहेत. सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक 4, 7, 13, 16, 17, 20, 21. डोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिलाय दिनांक 4, 10, 11 आणि 16. बारसे करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक 4, 7, 10, 17 आणि 25. जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक 10, 16 आणि 17. गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक 7, 10, 15, 17 आणि 21. मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो. उपनयन करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक 7 आणि 14. विवाह करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 17, 20, 21, 22, 23 आणि 25. वास्तू शांती करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 7, 10, 15, 17 आणि 21. भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 5, 12, 13, 14, 20 आणि 24. देवमूर्तीचे प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक 7, 10, 15, 17 आणि 21. पण यामध्ये आपण केवळ विष्णू आणि त्यांच्या अवतारांची प्राणप्रतिष्ठा करू शकणार आहेत, त्यांना वगळायचं आहे. आणि त्या व्यतिरिक्त जे काही देवी देवता आहेत त्या सर्वांची आपण प्राणप्रतिष्ठा करू शकता मित्रांनो. विधिवत पंडिताच्या माध्यमातून देवकाळामध्ये घरी करा किंवा मंदिरात करा. घरी करणार असाल तर मित्रांनो यासाठी काही नियम आहेत ते आपण पाहून घ्यावेत मित्रांनो. कारण प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर कुठल्याही मूर्तीची त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून लगेच
त्यावर संबंधित देवतांचा आशीर्वाद घ्यावा लागतो. अभिषेक. आणि असा अभिषेक आपण जर घेतला नाही तर मग मात्र प्राणप्रतिष्ठित असलेली मूर्ती देखील एक दिवस खंडित मानून तिचे विसर्जन करावे लागते मित्रांनो. मित्रांनो, वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते. कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहिताचा संपर्क साधा किंवा पंचांगधारकाचा संपर्क साधा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडा, जेणेकरून आपल्या विधीमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा येणार नाही आणि विधीचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो. आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निमाकांचा प्रयत्न करू नका. कारण मुळात तो मुहूर्तच नसल्यामुळे त्यापासून आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो. जर मुहूर्त असला असता तर यामध्ये दिले असते मित्रांनो. मुहूर्त नसल्यामुळे तो या लिस्टमध्ये समाविष्ट नाही मित्रांनो, हे लक्षात घ्या मित्रांनो. मित्रांनो, आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहू. पंचांग शुद्धी नाही मित्रांनो. दिनविशेषमध्ये मित्रांनो रथसप्तमी आहे. आपल्याला सूर्यपूजन करायचे आहे. जे रथावर स्वार झालेले आहेत सूर्यदेव, तशा स्वरूपात आपल्याला ती पूजा करायची आहे, हे लक्षात घ्या. आणि सूर्याला अर्घ द्यायचे गायत्री मंत्र म्हणून. जागतिक सूर्य नमस्कार दिवस आहे मित्रांनो, हे लक्षात घ्या. सूर्य नमस्कारापासून आपले शरीर हे सुदृढ राहते मित्रांनो. याचे ताजे उदाहरण घ्यायचे झाले तर समर्थ रामदास स्वामी यांच्या मध्ये हे गुण आहेत मित्रांनो. ते दररोज किमान 1200 सूर्यनमस्कार घालत होते मित्र. आणि बाल ब्रह्मचारी होते तेव्हा आपण यांच्यापासून हीच प्रेरणा घ्यायची आहे मित्रांनो, की सूर्यनमस्कार करून आपण सुदृढ कसे होऊ शकतो. बाकी चरित्र तुम्हाला घ्यायचे असेल तर घ्या, अन्यथा सोडून द्या मित्रांनो. सप्तमी श्राद्ध कर्म आहे मित्रांनो. या तिथीवर जर आपले पूर्वज आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त असे श्राद्ध कर्म करणे गरजेचे आहे. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण पंडिताच्या माध्यमातून विधिवत करा आणि अपराह्न काळामध्ये करा, जेणेकरून आपली पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. मित्रांनो, रात्री 9:50 अमृत योग देखील आहे. तर या योगाचा आपण पूर्णपणे फायदा घ्यावा मित्रांनो. जे काही आपण काम कराल त्यात एक प्रकारची गोडी असणार आहे, अमृताची गोडी असणार आहे. त्याचे फळही आपल्याला चांगलेच मिळेल मित्रांनो. अग्नी पृथ्वीवर हजर आहे मित्रांनो. जर आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड सुरू करायचे असेल तर सुरू करू शकता मित्रांनो. पण पुढे जाऊन ते बंद पडू नये याची काळजी देखील घ्या मित्रांनो. अन्यथा आपल्याला दोष लागू शकतो मित्रांनो. जे रेग्युलर आहेत ते कधीही आपण करू शकता मित्रांनो दिवसभरामध्ये. राहुकाळ मित्रांनो दुपारी 3 ते 4:30 वाजेपर्यंत आहे. या काळामध्ये आपण आपली महत्वाची कामे शक्यतो टाळा. ती इतर वेळेत करा, जेणेकरून आपल्याला त्यात यश प्राप्त करता येईल. आणि ह्या काळामध्ये राहू आपल्याला यश प्राप्त होऊ देणार नाही जास्तीत जास्त. प्रमुख गोचर वक्री ग्रहांमध्ये गुरु कालपर्यंत 2 तारखेपर्यंत वक्री होता, तो आता स्तंभी झालेला आहे मित्र. आणि 6 तारखेनंतर तो पहिल्यासारखा मार्गी होईल मित्रांनो. मित्रांनो, मंगळ देखील 6 डिसेंबर पासून वक्री झालाय, तो 24 फेब्रुवारी पर्यंत वक्री असणार आहे. नंतर तो पहिल्या जाचा मार्गी होईल मित्रांनो. या वक्रीपणाचे फळ कसे देईल प्रत्येक जातकाला, तर त्या जातकाच्या कुंडलीशी जसे या
दोन ग्रहाचे संबंध असतील त्याप्रमाणे तो फळ प्रदान करणार आहे. स्थानासंबंधी आणि दृष्टी संबंधी मित्रांनो, यासाठी आपल्याला जवळच्या ज्योतिषाकडे जाऊन संपर्क करायला हवे, जाणून घ्यायला हवे की आपल्यासाठी हा योग कसा आहे, या दोन ग्रहांची कृपा कशी आहे, शुभ आहे अशुभ आहे का मिश्र स्वरूपाची आहे. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असेल तर कृपया माझे धर्मकरण चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्र परिवारासह शेअर करा, तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. शिवकल्याणम. हरिओम शिवा महादेव.